दादा झाली तुमची गाडी, राऊंड मारून बघून या जावा. दादा गाडी एक नंबर झाली. व्हायब्रेशन वगैरे एकदम ओके मध्ये झालेलं आहे. बरं झालं तुम्ही आजच करून दिले. उद्यावरती म्हटलं अवघड झालं असतं. काय हरकत नाही दादा, तुम्हाला अर्जंट दवाखान्यात जायचं होतं ना, झालं तुमचं. तुमचं स्कॅनर द्या, 4,000 रुपये पाठवतो मी. कशाचे 4,000? तुमचा कामगारच म्हणाला 3,000चं मटेरियल आणि 1,000 रुपये मजुरी झाली म्हणून. अहो तसं नाही दादा, त्याच्याकडून काहीतरी चूक झाली असेल. तुमचं 1,500चं मटेरियल झालंय आणि 500 रुपये आपली मजुरी, असे टोटल तुमचे 2,000 झाले. 4,000 नका करू, 2च करा. पहिली वेळ इतका इमानदार माणूस बघितला राव. मी 4,000 द्यायला तयार आहे, तुम्ही म्हणताय 2,000. खरंच राव, मानलं तुम्हाला. अहो बरोबर आहे दादा, एखाद्याला वेळ पडली म्हणून कधीच जास्त पैसे सांगायचे नसतात. कारण वेळ ही प्रत्येकावर येते, एखाद्याच्या मजबुरीचा असा फायदा नाही घ्यावा. खरंच दादा, मनापासून तुम्हाला धन्यवाद. येतो मी. काय राव शेठ, तुम्हाला कळतं का राव? स्वतःहून बकरा आलता उद्या तुमचा EMI म्हणून तुम्ही मला स्वतः बोलले होते. आता गेला ना बकरा, माझी मान खाली टाकली का नाही त्याच्यासमोर तुम्ही? अरे बाळा, तुझं बरोबर आहे, गरज तर मला पण लई आहे. पण कसं आहे, कष्टाचा पैसा हा कष्टाचाच असतो. त्याचा पण पैसा कष्टाचाच असेल. पहिले मी त्याचा हरामचा पैसा घेऊन माझी उद्याची गरज भागवली, वेळ भागवली, पण तो सगळं बघणार आहे. काही नाही आपल्याला परत आलं ना, आपण केलेले कर्म हे कधी पण परत येतात. त्याच्यामुळे एखाद्याच्या वाईट वेळेचा आणि एखाद्याच्या मजबुरीचा कधीच फायदा नाही घेतला पाहिजे. खरंय शेठ तुमचं, कष्टाचा पैसा कष्टाचाच असतो आणि हरामचा पैसा हरामचाच असतो. ही गोष्ट तर तुमच्याकडनंच शिकायला मिळली मला. त्याच्यामुळे कधी पण कष्टाचा पैसाच कमवायचा, तोच आपल्याकडे टिकतो.